जळगाव जिल्ह्यातील चोपडामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या। यासाठी बुरहाणपूर अंकलेश्वर महामार्गावर सरकारचा निषेध नोंदवत रास्ता रोको करण्यात आला। संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर उसाचा ट्रॅक्टर आडवा लावून सरकारचा निषेध नोंदवला, त्यामुळे तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली। अहमदनगरच्या जामखेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं। कांदा निर्यात बंदी उठवावी, दुधाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या। तसंच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। बीडच्या माजलगावात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। मालाची शासकीय खरेदी करावी, तसंच शेतमालाची शासकीय किंमत कोणत्या निकषांवरून ठरवली जाते याची माहिती देणं या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। कोल्हापुरात अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत। किमान वेतनाच्या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांसाठी गेल्या 24 दिवसांपासून त्या अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आंदोलन सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करत जेल भरो करण्यात आला। राम मंदिर उद्घाटनाचं आपल्याला निमंत्रण आलं नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय। आपल्या श्रद्धेची स्थानं ठरली आहेत, तसंच दर्शनासाठी कोणाच्या निमंत्रणाची गरज नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला। राम मंदिराचं भाजप राजकारण करतंय की व्यवसाय हे माहीत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे। उद्धव ठाकरे यांना रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचं निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनाही राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण पाठवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। राम मंदिर सोहळ्याच्या धर्तीवर आज 2 वाजता वर्षा बंगल्यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीला संबोधित करणार आहेत। 22 जानेवारीला कशाप्रकारे महाराष्ट्रात हा सोहळा साजरा करू शकतो याबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे।